ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा. संजय राऊतांसमोर जोरदार घमासान. घडलं काय? एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा होता. या मेळाव्याच्या आधी ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिवसेना ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा होता. या मेळाव्याच्या आधी ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी काल शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, अबादास दानवे, भास्कर जाधव, अनंत गीते या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आले. यावेळी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच आनंद शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. आनंद दिघे यांना अभिवादन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमच्या नेत्यांचे कॅप्टन संजय राऊत येण्याने काही लोकांची इथे टरकली फाटली. काळी मांजर सोडण्याचा प्रयत्न केला. गद्दारांची अवलाद ठाण्यात जन्मली हे आपलं दुर्दैव. या गद्दारांचे विसर्जन कळव्याच्या खाडीत काही दिवसात होईल असं ते म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचा जो आहे ठाण्यामध्ये जो आहे तो मेळावा पाहायला मिळणार आहे. कुठेतरी आता शिंदेची सेनेचे जे पदाधिकारी ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी जे आहेत ते संजय राऊत यांची गाडी अडवण्यासाठी जे आहे ते आलेले पाहायला मिळते. आनंद आश्रमा बाहेर जे आहे ह्या राडा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. शिवसेनेचे दोन्ही गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील किंवा शिंदे गटाचे पदाधिकारी असतील ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आलेल्या पाहायला मिळतात. आपण आता सध्या पाहिलं तर पोलिसांच्या वतीने जे आहे संजय राऊत यांच्या गाड्या जाऊन देण्यासाठी जो आहे तो रस्ता केला जात आहे. कुठेतरी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या रस्त्यावर जे आहे ते आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत. आता आपण पाहिलं तर सध्या या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. ज्या ठिकाणी संजय राऊत आले होते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ जे आहे ते समोर तुम्ही पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांचा हा पुतळा आहे. ज्या ठिकाणी संजय राऊत यांनी जे आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे आहे ते पुष्पहार घातला होता. शिंदेचे शिवसेनेचे कार्यकर्ते
धर्मेंद्र आनंदीगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी धर्मेंद्र आनंदीगे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना पाहायला मिळतात। सध्या आपण पाहिलं तर शिवसेनेचे हेमंत पवार पाहायला मिळतो। सूरज चांद रहेगा, का नाम रहेगा, अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत ते येताना पाहायला मिळतात। सध्या मोठ्या प्रमाणात आहे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत होते। संजय राऊत यांची गाडी जी आहे ती अडवण्याचा देखील प्रयत्न जो आहे शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळाला। हा जो हार आहे जो संजय राऊतांनी धर्मेंद्र आनंदीगे यांच्या पुतळ्याला घातला होता तो हार आणि ती शाल सुद्धा जो आहे ते काढून फेकण्यात आलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। हॅलो, हे शिंदेचे सेने ठाकरेचे लोक गेली शिंदेचे। हो हो, तो पूर्ण गेला का मॅडम व्यवस्थित? हॅलो, जब तक सूरज चांद रहेगा, का नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा, का नाम रहेगा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे का पत्ता करवा है, संजय राउत बड़वा है। अरे अमर रहे, अमर रहे, पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो। शिवसेना खासदार संजय राऊत ठाणे गटाचे खासदार ठाण्यात आल्यानंतर ठाणे बॉर्डरपासून जे आहे ते पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला होता। कुठेतरी पोलीस असल्यामुळे दोन्ही गटांना जे आहे ते शांत करण्याचं काम पोलिसांच्या वतीने सुरू होतं।